नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। मुंबई नाका गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपाराच्या आवळल्या मुसक्या। मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून गेल्या वर्षात बजरंगवाडी नाशिक परिसरातून एकूण 20 इसमांना पोलीस आयुक्त परिमंडळ 1 यांच्या आदेशाने नाशिक शहर व परिसरातून हद्दपार केले होते। दिनांक 26/3/2024 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाशिक परिसरातून तडीपार असलेल्या इसम नामे रोहन रामप्रसाद शर्मा, राहणार बजरंगवाडी नाशिक, हा बजरंगवाडी परिसरात हातात कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे। सदर तडीपार इसम रोहन प्रसाद शर्मा उर्फ मोनू शर्मा त्याच्या हातात कोयता घेऊन समाजात दहशत माजवत असताना दिसला। पोलीस पथकाला पाहून सदर तडीपार इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला। त्यावेळी सदर तडीपार रोहन शर्मा यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडले। त्याच्याजवळ व त्याच्याकडून एक लोखंडी धारदार कोयता हस्तगत करण्यात आलाय। मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार हे करीत आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निसार शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार मदन बेंडकुळे, पोलीस शिपाई समीर शेख, पोलीस शिपाई गणेश बोरनारे, पोलीस शिपाई नवनाथ उगले, पोलीस शिपाई राजेंद्र नाकोडे, पोलीस शिपाई अमोल बागलाने, पोलीस शिपाई चेतन महाजन यांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी तबरेज शेख, नाशिक। आज रोजी तडीपार इसम रोहन शर्मा हा कोयता घेऊन बजरंगवाडी परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती आमच्या DB पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल बोरनारे यांना गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे आमचं DB पथक आणि बोरनारे यांच्यासह जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता रोहन शर्मा नावाचा जून 2023मध्ये तडीपार केलेला इसम कोणती परवानगी नसताना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आलेला दिसून आला। सोबत कोयता घेऊन फिरताना आणि दहशत माजवताना दिसून आला। पोलिसांना पाहिल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण DB पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले। पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर त्याच्यावर कोयता मिळाला म्हणून भारतीय हत्यार कायदा कलम 425 आणि तडीपारचं उल्लंघन केलं म्हणून कलम 142 याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये आमचे झोन 1चे DCP साहेब, CP साहेब, तसेच ACP धुमाळ साहेब आणि आमचे सिनियर PI गिरी साहेब आणि DB पथक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे। गुन्हा दाखल करण्यात आले असून PSI सोनार यांच्याकडे पुढील अधिक तपास दिलेला आहे। पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्यातर्फे चालू आहे।